जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही एखाद्या खास कार्यक्रमाचं नियोजन करत आहात का? जसे की लग्न, डोहाळ जेवण, वाढदिवस किंवा परिवारासोबत बाहेर जेवणासाठी जायचंय? मग तुमच्यासाठी हॉटेल लकी उत्तम आहे, कारण येथे आहे कुटुंबासोबत जेवणाचा आनंद घेण्यासाठी स्वतंत्र एसी व्यवस्था, उत्तम चव, हक्काची माणसं आणि घरचा पाहुणचार, एसी, नॉन एसी आणि डिलक्स रूम लॉजिंग, 3000 स्क्वेअर फुटांचा सुसज्ज हॉल आणि हाय स्पीड इंटरनेट सुविधा, लग्न समारंभ आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी प्रशस्त आणि देखणे लॉन। एकदा नक्की भेट द्या हॉटेल लकीला। आमचा पत्ता लकी हॉटेल रेस्टॉरंट लॉजिंग अँड लॉन्स, राशन रोड, तिरुपती नगर, कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। पाटेगाव येथील विष्णू डाडर व मुरलीधर डाडर यांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे। पाहूया काय म्हणाले यावेळी बोलताना श्री डाडर। पाटेगाव सर्वे नंबर 49 ही जमीन डाडर कुटुंबाची जमीन आहे। वारसामध्ये 17 मालक आहेत। ती जमीन मातंग समाजाची आहे। ही जमीन पाटेगाव शेजारी गावाच्या शेजारी असल्या कारणामुळे त्या गावामध्ये काही 80% अतिक्रमण झालेलं आहे। ते लोक माझ्या समाजाचे असल्या कारणामुळे मी त्यांच्या विरोधात तक्रार केलेली नाही। आणि मोठी तक्रार अशी आहे की जिथे रिकामी जागा आहे आणि मेन दुकानदारी आम्हाला करायची म्हणून आम्ही ठेवलेली जागा आहे। आम्हाला त्या ठिकाणी इमारती बांधायच्या होत्या, अजून वाटून घेतलेली नाही जमीन ती आम्ही। आणि सामायिक क्षेत्र आहे त्या जमिनीमध्ये अनाधिकृतमध्ये विकास सेवा सोसायटीने गावठाणाच्या नावाखाली त्या जमिनीमध्ये अतिक्रमण करून शासनाचं लोन घेऊन त्या ठिकाणी बांधकाम केलं आहे। शासनाची फसवणूक केली, आमचीही फसवणूक केली आणि कोर्टाची पण दिशाभूल केली। आणि 2 दावे कर्जत न्यायालयामध्ये आहेत। त्या केसचा नंबर आहे 353/2024 असा नंबर आहे केसचा। आणि प्रांत साहेबाच्या कोर्टामध्ये पण दावा चालू आहे, त्याच्या पण तारखा चालू आहेत। आणि त्या ग्रामपंचायतवरती माझ्या 3 केस आहेत। एक मशानभूमी उकारलेली केस आहे 9 वर्षापूर्वीची, दुसरी केस 1 महिन्यापूर्वी दाखल केलेली आहे अन्याय अत्याचाराची। आता आणि परत अचानकच अनाधिकृतमध्ये बांधकाम केलं ना, अनाधिकृतमध्येच त्याचं उद्या 23 तारखेला उद्घाटन करायचं आहे अचानकच। म्हणजे असा हुकुमशाहीचा कायदा कधी संपलेला आहे। आणि लोकशाही पद्धतीने आम्हाला त्याचा न्याय मिळेपर्यंत त्या अनाधिकृत बांधकामामध्ये कोणालाही उद्घाटन करता येणार नाही। आणि अनाधिकृत बांधकामामध्ये उद्घाटन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही। त्याची तक्रार अनेक संघटनेकडे दिलेली आहे। लवजी शक्ती सेनेचं मी काम करतोय, माझ्याकडं पदं येऊन गेलेली आहेत आणि कठोर कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही। आणि कर्जत तालुक्यातून ती केस हायकोर्टापर्यंत पोहोचवणार आहे। ती केस मी राष्ट्रपतीपर्यंत पोहोचणार आहे। आणि दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करून देईल, हजारो लोकांचे पुरावे देईल, लाखो लोकांचे पुरावे देईल। आणि माझी जमीन आहे का नाही ही मी तुम्हाला सिद्ध करून दाखवील। आणि अनाधिकृतमध्ये बांधकाम झालेलं आहे ती मी हजारो वेळा मी सिद्ध करून दाखवून आणि न्यायालयाचा निर्णय मला मान्य राहील। अनाधिकृतमध्ये त्याचं उद्घाटन होऊ नये अशी मी विनंती करतो आणि थांबतो। हे लोक पटापटा बोल। जिल्हा परिषदचं इंजिनियर, विकास सोसायटीचे लोक, तलाठी भाऊसाहेब, हे लोकांना पगार नाहीत का? ही लोकसुद्धा मोजणी करायला बघायला यायची। मी त्यांना अडवायचो, त्यांना माघारी लय वेळा पाठवलं। त्यांनी काय केलं, चालू टप्पा असल्या हॅलोजनची 4 टप्पा काढून नेल्या। त्यांना सांगितलं बाबा करंट येईन, पावसाळा दिवस आला आहे, तर त्यांनी ऐकलं नाही, टप्पा काढून नेल्या। परत 24 तारखेला सकाळी 10 वाजता वायरमनला सांगितलं, वायरमन आता मला काय माहिती फिक्स झालेलं आहे का नवीनच लागेल ही काय कल्पना मला। तर ते काय त्यांनी सांगितलं
ग्रामपंचायतकडे असतं. मी म्हणलं बाबा तू वायरमन आहे ना, वायरमनचं कामही करंट कट करायचं. त्यांनी काय ऐकलं नाही, ते म्हणलं ग्रामपंचायतकडे असतं. मग दुसऱ्या 25 तारखेला 5 वाजता करंट आला. माझं एक बकरं चिकाटलं म्हणून सुनबाई बघायला गेली. ती चिकाटली, जागेवर ती खाला झाली. मी 2 वेळा वाचलो, तिसऱ्यांदा मी पण पडलो खाली. जमिनीत करंट उतारला. ही पाटील साहेबसुद्धा येऊन बघून गेले आणि रोहिदादाची आई येऊन गेली. रोहितदादाची आईसुद्धा येऊन गेल्या. परत हे नाशिकचं कोर्टसुद्धा येऊन गेलं पंचनामा करून. नाशिकच्या कोर्टचं पंचनामा अहमदनगर आहे, ह्याच्यावर आयल्यानगर झालं आहे, हे माझ्या लक्षात आहे. आणि पोलिसांचं काय, मी बांधकोरला काय, मी आमची केस घेत नाही पोलीस. मी त्यांना केस द्यायला गेलो, त्यांनी मला हातात काय द्यावा, म्हणजे आंबेडकर बाबाची जयंतीचं ती दिलं की ते आमच्याकडून इकडे म्हणा हवा आणि ती आम्हाला त्रास व्हावा म्हणून होती. माझ्या हातात ती दिलं. मी ती बाहेर आलेत, व्हॉट्सअपला टाकते, वकिलाच्या व्हॉट्सअपला टाकते की बघा अशी केस आली म्हणून. आणि मी एकटा बसलोय खाटावर, ती उठून बाहेर आलेत आणि फिर्याद घेतली नाही थोडक्यात सांगा. केस घेतलीच नाही आणि अजूनही घेतली नाही. माझी सूनबाई जागेवर खलास झाली. आणि सरकारी डॉक्टरांनी काय सांगितलं, हॉलटेक आला म्हणून. माझ्या मंडळीला करंट लागला. तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शोधत आहात का सर्वोत्तम शाळा? होय, कर्जतमधील कोटा मेंटॉर्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल शिक्षणातील एक विश्वासार्ह नाव. नर्सरी पासून स्टेट बोर्ड आणि CBSE पर्यंत दर्जेदार शिक्षण, अनुभवी शिक्षक आणि आधुनिक सुविधा, खास योगवित यश. आजच संपर्क करा 94 20 63 85 13 व 80 87 87 98 32. कोटा मेंटॉर्स आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल कर्जत, तुमच्या विश्वासाची एकमेव शाळा.